विनती करता हूं, दोनों कप्तान से विनती है मुकाबला शुरू करें, क्योंकि गेंद की गति और बल्ले की चमक, क्रिकेट का हर पल जादू का नमक। मुकाबला शुरू करें, दोनों कप्तानों से विनंती है, अंपायर से विनंती है, जल्द से जल्द मुकाबले को शुरू करें। तुम्ही बरेच असे सामने महाराष्ट्रामध्ये पाहता, इकडे तिकडे जाता, आमच्या या मैदानाबद्दल, आमचं या ऑडियन्स आहे, आमचे प्लेयर आहेत आणि हे आमचं नियोजन, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं असेल? आभार. म्हणजे पहिलं तर मी प्रेक्षकांबद्दल सांगेल, कारण बऱ्याच प्रीमियर लीग किंवा बऱ्याच स्पर्धा कव्हर करण्याची संधी सर्वदूर आम्हाला मिळते, पण व्हेरी फर्स्ट डे जितका पहिल्या दिवसापासून प्रेक्षक संख्या आहे ना, फार कमी अशा प्रीमियर लीग पाहिल्यात की ज्याच्यामध्ये एवढा पब्लिक, एवढा प्रेक्षक वर्ग असतो आणि प्रत्येकाचं इन्व्हॉल्वमेंट आहे. बघा, खानापूर तालुक्याची टुर्नामेंट आहे, त्यामुळे प्रत्येकाला वाटतंय की हे आपली टुर्नामेंट आहे. मग खेळाडू खेळतोय, तो आपल्यासाठी खेळतोय, टीम ओनर आहे जो आपल्या टीमसाठी बघतोय, तर प्रेक्षकांना वाटतंय की आपल्या तालुक्याचे खेळाडू खेळतात, मग त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना खेळाला उत्साह आणण्यासाठी आपलं जाणं गरजेचं आहे. तर काही तर प्रेक्षक असंही आहे, मी बघतोय ना, व्हेरी फर्स्ट डे पासून आहे, पहिल्या मॅचपासून आहे, शेवटचा चेंडू पडेपर्यंत जो मैदानावरती थांबतोय. म्हणून प्रेक्षकांना हॅट्स ऑफ आहे. प्रेक्षको, आपला मनापासून आभारी आहे आणि धन्यवाद आहे की ज्या संख्येने गेले 4 दिवस आपण या मैदानावरती मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, पुन्हा एकदा मुजावरबाई आमचे जोडले जातील. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्रावरून इथं उपस्थित राहिल्याबद्दल आपण साईश स्पोर्ट्स खानापूरच्या वतीनं तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मैच शुरू होता है, मैच शुरू होने जा रहा है. पहली गेंद दंदनाती पहुंची, थोड़ी सी गलती विकेट कीपर के दास्तानों से, लेग बाइस का इशारा आता हुआ अंपायर की ओर से. 1 रन जरूर बना, खाता खुला अपना और अपने टीम का, और 1 रन के साथ इस वक्त खाता खुल रहा है प्रेमराज वॉरियर्स. और गेंदबाज इस वक्त तुकाराम. पिछली मैच में मिडन ओव्हर झाला था, सुंदर शुरुआत इस वक्त हो चुकी है. गेम चेंजर होते त्या मॅचला पूर्णपणे टर्न अराउंड त्यांनी केला गेला होता. डान्सिंग डाऊन थोडा खाली राहिलाय, पण रमेश यांची किपिंग बघा पाठीमागे. ही ज्याला म्हणतात इन्व्हॉल्वमेंट आहे, आपल्या टीम प्रति समर्पण आहे. भलेही वय काय झालं असलं तरी जी इन्व्हॉल्वमेंट आहे, जे समर्पण आहे, ते रमेश यांचं दिसतंय या चेंडूवरती. आमच्या तालुक्यामध्ये एक सिनियर खेळाडू रमेशांना अजून देखील उत्कृष्ट अशी फिल्डिंग असेल, आपल्या संघाला उत्कृष्ट असं निर्णय किंवा त्यांना गायडन्स मार्गदर्शन करत असतात नेहमी, ते म्हणजे आपले रमेश काटगाळकर. इस वक्त गेंदबाजी के लिए तुकाराम. इस बार सीधे बल्ले से खेला, गेंद दंदनाती करीब सीमा रेखा के पहुंच रही है, करीब पास, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग वहां पर, रोका गेंद को, लेकिन 2 रन नहीं बचा पाए अपनी टीम के लिए. 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंच रहा है 3 रन. बहुत ही सुंदर बल्लेबाजी इस वक्त हो चुकी है. तिन्ही गोष्टी चांगल्या झाल्या. एक चांगली गोलंदाजी होते, चांगली बॅटिंग आहे आणि फिल्डिंग आहे. ज्या वेगाने, ज्या गतीनं आलं ना, डाव्या बाजूला जाऊन 15 पावलं धावत आल्यात. पायावरती चेंडू आता अपील जरूर झालाय, पण सांगतात थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, थोडा बाहेर जाणारा चेंडू. कारण LBW म्हटलं की 3 गोष्टी असतात, एक तर पिचिंग ऑफ द डिलिव्हरी, त्यानंतर इम्पॅक्ट, आणि पुढे जाऊन यष्ट्यांना लागतोय. तिन्ही गोष्टी पाहिल्या जातात. पिछले मुकाबले में सिद्धेश्वर ग्रेनाइट जो है, कुछ पल ऐसे लग रहा था कि सिद्धेश्वर ग्रेनाइट हार जाएगी मैच, लेकिन आखिरी जो चैलेंजिंग ओवर था उसमें पूरा मुकाबले का रुख चेंज हो गया. इसके बारे में आपका क्या कहना है? बिल्कुल, इसी का उनका नाम ग्रेनाइट है ना, ग्रेनाइट की चमक अलग होती है. जी हाँ, चमक का जिक्र किया था. चमक रहे आज. मैदान खुला आहे, पण पोझिशन मध्ये आले. आज स्क्वेअर कट मारायचा होता, पोझिशन मध्ये आले, कट केलं. 2 खेळाडू होते, त्याच्या गॅपमध्ये या चेंडूला पाठवलं. मागचा मॅच त्यांना विसरायचा आहे, मागचा मॅच काय घडलंय ते विसरायचं आहे, पुढे जायचं आहे. क्लीन बॉल, शफल होऊन पहिला इतका चांगला फटका खेळला, हा शफल केलं, गोलंदाजाने तुम्हाला टॅकल केलं आणि सरळ यष्टी उद्ध्वस्त. क्लीन बॉल, गडी बाद. खेळ संपलाय. धावा आहे 10 फलकावरती 7 धावा आहे. आता फक्त मैदानावरती साथ द्यायला कोण येतो बॅट्समन ते आपण पाहणार आहोत. पण हा मॅच जर आपण पाहिला तर जसा उल्लेख केला की जर सिद्धेश्वर विजय येतं तर नो डाऊट ते पुढे जातील. पण या प्रेमराज वॉरियर्स जिंकलं तर शेवटच्या मॅच मधली जी झुंज आहे ना
ती अनुभव एका अर्थाने जर पाहिलं तर पुढच्या मॅचचं भवितव्य हे प्रेमराज वॉरियर्सच्या हातामध्ये आहे. जी हाँ सर, अगले मुकाबले का जो भी लेखा जोखा है या फिर भवितव्य कहूँगा मैं, वो प्रेमराज वॉरियर्स के हाथ में रहेगा. अगर ये मैच जीते हैं तो प्रेमराज वॉरियर्स अगर मैच जीता है तो प्रिंस जोन वहाँ पर स्वागत के लिए फिर से एक बार मैदान में आएगा. यानी अब जब प्रेमराज खेल रहे हैं ना तो उनके सपोर्टर बढ़ गए, जी जी बिल्कुल, क्योंकि प्रिंस जोन भी है. खानापुर में क्रिकेट के लिए बहुत बड़ा सपोर्ट रहा है दर्शकों का. दर्शकों के बगैर कोई खेल नहीं, अपील हुई वहां पर, लेकिन इस वक्त अंपायर ने उंगली खड़ी की वहां पर. बल्लेबाज को आना होगा बाहर. बड़ी चांगलं गाणं इथे वाजलं गेलं, कारण दोस्ती असतेच तशी, म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला आनंद देते. ओके सर, ओके. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय आणि जसं तुम्ही उल्लेख केला, बिल्कुल आपने कहा कि अंपायर की उंगली खड़ी हुई. जिंदगी में भी कुछ गलत काम करते तो उंगली खड़ी हो जाती है, या भी कुछ गलत करोगे तो उंगली खड़ी होगी, तो उंगली खड़ी होती है. आणि ते बोट वर गेल्या पंचानी, गडी बाद झालाय पहिलाच. चर्चा करतो कारण अनुभव त्यांच्याकडे, कारण बऱ्याच खेळाडू त्यांनी बोललाय. फक्त गेम प्लॅनिंग आणि गेम स्ट्रॅटेजी काय असेल या मॅचची त्याच्यावरती चर्चा होईल आता. आणि ते नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय रुपेश. रुपेश आहेत, आज धावा येत नाहीये, धावा जमत नाहीयेत. विकेटनं थोडासा रंग बदललेला आहे, रंग बदलला आहे आणि डंग पण बदललाय क्रिकेटचा. विकेट, अजून एक विकेट गॉन. डीजे मध्ये विकेट. आता याच्यामध्ये काय झालंय मुजर भाई, या पार्टनरशिप होनी चाहिए. पार्टनरशिप नहीं हो रही. पार्टनरशिप कौन बना रहे हैं? दो गेंदबाज पार्टनरशिप बना रहे हैं. तुकाराम आणि आता मखदूम, त्यांनी एक विकेट घेतला आणि याने 2 विकेट, म्हणजे मागच्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद झालेत. जी हाँ, एक साझेदारी होनी बहुत ज़रूरी है. गेंदबाजों की साझेदारी हो रही है जैसे कि तुकाराम सर ने बताया, बल्लेबाजों की साझेदारी होनी बहुत ज़रूरी है. करीब करीब 50, 65, 60 के करीब आपको रन बनाने होंगे. आज के दिन के मुकाबले सभी इस प्रकार से हुए. 50 का आंकड़ा आपको कम से कम पार करना होगा. मखदूम, संधि, गेंदबाज. ओ नारायण खामले वहां पर गेंद को सम्मान दिया. खतरा नहीं उठाना चाहते, पता है 2 विकेटों के पतन होने के बाद जिम्मेदारी है कंधों पर. बिल्कुल, लेकिन सबसे ज्यादा खतरों के खिलाड़ी इंडिया में, सिगरेट के पैकेट के ऊपर लिखा रहता है इंजूरियस टू हेल्थ, तो भी पीते हैं. बिल्कुल सेहत के लिए हानिकारक है. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बघा, हसी बसी रहेगी तो मजा आएगा, कारण प्रेक्षक सुद्धा आले आहेत या मॅचला एन्जॉय करायला, आपल्या कॉमेंट्रीला एन्जॉय करायला. जी बिल्कुल, हंसी मजाक होता रहेगा. इसीलिए दुनिया में, भारत देश में खतरों के खिलाड़ी ज्यादा है. और इस वक्त पिंटू येलुरकर, लग रहा था नारायण खामले भी, लेकिन भाग्य ने साथ दिया उनका. कॅच लपकने में नाकामयाब. पूर्णपणे कमी पडले, कदाचित पोझिशन चुकली. बघा, हा चेंडूला खेळला होता पुलचा फटका, ज्यावेळेला झेल आला ना ते खाली वाकले, खाली गेले आणि खाली गेल्यानंतर ते ऑस्ट्रेलियन पद्धत होती बघा, ती चुकली. ते कारण तुम्ही इतके गुडघ्याच्या खाली गेले ना, गुडघे वाकल्यानंतर हाताची पोझिशन बदलते आणि तीच बदलली. डोळ्यासमोर आपले हात आले, त्याच्यामुळे चेंडू दिसत नाही बऱ्याच वेळा. ही पोझिशन चुक, हे टेक्निकल आहे, हे तांत्रिकदृष्ट्या आपण जे वर्णन करतो हे आहे. पण एक चांगले फिल्डर आहेत, पण असं घडते कधी कधी. अच्छे फिल्डर के साथ भी ऐसा होता है, कॅच छूटता है आणि असं ते घडले. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज. हलक्या हातानं खेळले. आता थोडंसं सेन्सेबली खेळलं जातं, कारण माहिती आहे धावा येत नाहीत, रन येत नाहीत,
तर थोडा एक एक धावांना आपण धावफलक हलका देऊया. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांनंतर धावा आहे धावफलकावरती 9. गडी बाद झाले ते 3, 3 गडी बाद, 9 धावा. स्वागत करता हूं. त्याच पद्धतीनं सिद्धेश्वर ग्रेनाइटचे ओनर श्रीमान प्रमोद कदम सर इथं उपस्थित आहेत. आमच्या तालुक्यातील एक खेळाडू रोहन कदम जो रणजी ट्रॉफीमध्ये देखील खेळलेला आहे आणि सध्या हैदराबाद इथं मुस्ताक अली ट्रॉफी हा खेळाडू खेळत आहे. त्यांचे वडील श्रीमान प्रमोद कदम व सिद्धेश्वर ग्रेनाइटचे मालक इथं उपस्थित झालेले आहेत. प्रमोदांना कदम त्यांचं आपण कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. नक्कीच पाहुण्यांचंही स्वागत आहे, मान्यवरांचंही स्वागत आहे. कारण ही प्रीमियर लीग आपली आहे, खानापूर तालुक्याची आहे. तेव्हा पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे या KPL खानापूर प्रीमियर लीग मध्ये. आपलं सरच्या मॅचच्या दिशेने जाऊया. हलक्या हातानं खेळलं, दिशा दिली पाठीमागे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावावरती समाधान मानावं लागतं, एक एक धावाने. कारण आता काय झालंय, थोडंसं रिपेअरिंग वर्क करावं लागणार आहे. कारण डॅमेज कंट्रोल करायचं आहे. पहिला डॅमेज झालाय, 3 विकेट गेले. आता हे डॅमेज कंट्रोल करायचं आहे, रिपेअरिंग वर्क करायचं आहे. त्याच्यामुळे स्कोरबोर्डला चालवणं आता हे आवश्यक असणार आहे. जी हाँ, जिम्मेदारी है बल्लेबाजों के कंधों पर, क्योंकि एक जीत आपको आगे लेकर जाएगी. और यहाँ अगर आप प्रेमराज वॉरियर्स यहाँ से आप लॉस होते हो तो मौका, शायद ही मौका आपको मिल पाएगा. सुजीत गेंदबाजी के नारायण कांबले समय दिया, सही हम टूटा, गेंद को पहुंचा दिया सीधा सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न नारायण करतात आणि चेंडूला पाठवलं सरळ मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. हनुमंताचं सुंदर असं मंदिर या बरोबर मैदानाला लगत आहे. शनिवारचा दिवस, हनुमंताचा दिवस आणरायचा दिवस. रिव्हर्स इतकं चांगला तुम्ही फटका खेळला नारायण. त्यानंतर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न तिथून झालाय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा आहे धावफलकावरती 16. बैकवर्ड के खिलाड़ी सुजीत फिर से उसी दिशा में खेलने का प्रयास, मिड विकेट की दिशा में खिलाड़ी है वहां पर तैनात. अच्छी फील्डिंग कहूंगा, करीब करीब 20 गज का फासला तय किया इस खिलाड़ी ने, गेंद को रोका लेकिन 1 रन नहीं रोक पाए अपने टीम के लिए. और आखिरकार बहुत ही बेहतरीन फील्डिंग का नजारा, 1 रन के साथ टीम का स्कोर जहां पहुंच रहा है 17 रन. 17 धावा. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, आपल्या जागेपासून डाव्या बाजूला जवळपास 12-15 पावलं धावांचा सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव जरी गेली असली तर आपल्या संघासाठी किमान 1 किंवा 2 धावा रोखण्यामध्ये यशस्वी झालेत. ऑफ साईडच्या दिशेनं कट केलाय चेंडूला, जोपर्यंत जातोय सुजित आहे तिथे. थोडासा टाइम घेतला, चेंडूला येऊन दिलं, थोडासा वेळ घेतला आणि त्या वेळेचा फायदा 2 फलंदाजी उचलला. कारण थोडा चेंडूला त्यांनी येऊन दिलं, गॅदर केलं, थ्रो करेपर्यंत 2 धावा. या चेंडूवरती पुन्हा 19 धावा धावफलकावरती आहेत. आखिरी गेंद शेष इस वक्त इस गेंदबाज की, सुजीत की. काफी सुंदर एक छक्का जरूर दिया वहां पर, 6 रन दिए, लेकिन अपने आत्मविश्वास को बढ़ाया और उसी के साथ अब तक एक बेहतरीन गेंदबाजी करते हुए इस वक्त बाएं हाथ के बल्लेबाज कहूंगा. वहां पर गेंद जा रही है बेहतरीन, इस वक्त रोका वहां पर पैरों से. फुटबॉल का भी खेल का नजारा आता हुआ इस वक्त खिलाड़ियों की ओर से, लेकिन 3 रन पूरे हुए और 3 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा. ओवर समाप्ति की घोषणा हुई अंपायर की ओर से और 3 ओवर का खेल समाप्त हुआ. रन संख्या बनी 22 रन. मात्र 3 विकेटों के, महत्वपूर्ण विकेटों के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. अभी भी 3 ओवर का खेल शेष है.
22 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. म्हणजे अजून 3 मध्ये 22 बनल्यात. जसं काल आम्ही म्हटलं होतं अजून 3 मध्ये 22 32 हे दिल मागे मोर ये रन मागे मोर का 42 हा खेळ चाललाय. कारण 3 मध्ये 22 बनल्या तर 44 आणि 32 बनल्या तर 54 त्या तिथे होऊ शकतात. त्याच्यामुळे ते 54 आणि 44 याच्यामधली धावसंख्या येऊ शकते. कारण आज 50च्या वरती काटा जात नाहीये. जसं एखाद्या ठिकाणी स्पीड रिस्ट्रिक्शन असतं ना, तुम्ही त्या स्पीडच्या वरती जाऊ शकत नाही, तसं आज 55च्या वरती स्पीड जात नाहीये, त्याच्या खालीच काटा थांबतोय. जी हाँ, बिल्कुल। लेकिन बीच में 3 में एक चैलेंजिंग ओवर भी रहेगा, तो दुविधा है यहाँ पर, मौका भी है, दिक्कत भी है। 3-22 बन चुके हैं, अब बची हुई 3 ओवर्स में कितने रन बनते हैं बहुत ज़रूरी देखना है। थोड़ा मैं कप्तान से विनती करता हूँ सिद्धेश्वर के, थोड़ा जल्द से जल्द खिलाए। और एक मुकाबला है, गेंदबाज इस वक्त आ रहे हैं गेंदबाजी के लिए। मखतूम संधी, बल्लेबाज ज्ञानेश्वर, और हवाई फायर खिलाड़ी है वहां पर। पहली गेंद पर सफलता मिली मखतूम संधी को। बड़ा विकेट इस वक्त ज्ञानेश्वर के रूप में मिलता हुआ, और अपने खाते में इस वक्त ज्ञानेश्वर का विकेट लिख रहे हैं मखतूम संधी। गोलंदाजी पाहिली तर मागे असं घडलं होतं, ज्यावेळेला त्यांना गोलंदाजीला आणलं त्यावेळेला विकेट पाहिजे होता, विकेट त्यांनी मिळवून दिला होता. याही वेळेला ते आलं आणि त्यांनी विकेट इथे प्राप्त करून दिला होता. त्याच्यामुळे त्यांना आणण्यामागे उद्दिष्ट क्लिअर आहे, इंटेन्शन क्लिअर आहे की आम्हाला विकेट पाहिजे, आम्हाला प्रतिस्पर्ध्याला एक तर कमी धावांवरती रोखायचं आहे, विकेटही घ्यायचं आहे. हे सिद्धेश्वर ग्रेनाइट त्याची चमक आज सकाळपासून आपण पाहतोय, ती चमक अजून चमकताना दिसतंय. कारण ग्रेनेडचा एक दुसरा भाग असतो, त्याला जितकं पॉलिश कराल तितकी जास्त चमक येते. त्याच्यामुळे सिद्धेश्वर ग्रेनाइट हा सोदा पुढे जाताना दिसतोय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानावर दाखल विनोद. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, एसटीच्या हाताला लागून चेंडू पाठीमागे निघून गेला. धाव घेण्याची कुठली संधी नाही आहेत. एक धाव एक चेंडू संपलाय आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर धावा नाही आल्या तर चॅलेंजिंग ओव्हरमध्ये दबाव वाढू शकतो. नेतृत्व बहुत ज़रूरी है। महादेव कदम जो है इस टीम के कप्तान है सिद्धेश्वर ग्रेनाइट के, इनके नेतृत्व में टीम जो है इस वक्त मैदान में आज के दिन का तीसरा मुकाबला खेल रही है। लेकिन इस वक्त देखिएगा यहाँ पर गेंद जा रही है लॉन्ग ऑन की दिशा में, लॉन्ग ऑफ की दिशा में, सीधा लॉन्ग ऑन की दिशा में जा रही है, और 1 रन पूरा हुआ और 1 रन से साथ बढ़ता हुआ स्कोर जहाँ पहुँच रहा है 23 रन, 23 रन इस वक्त बन रहे हैं। लेकिन महत्वपूर्ण विकेट इस वक्त टीम वर्क होने के बाद अपने आप को संभालना होगा। नारायण खामले एक बेहतरीन बल्लेबाज है, और यहाँ पर आगे आकर खेलने का प्रयास, लेकिन खिलाड़ी तैनात है। अब यहाँ पर अपने बाहों को खेलना होगा, अपने बल्ले से आग उगलना होगा, चौके छक्कों की बारिश करनी होगी, तब आपके पास एक जरूर विकल्प बनेगा। बिलकुल वही विकल्प आहे, तोच ऑप्शन आहे त्यांच्याजवळ. चौकार षटकाराची आतषबाजी करणं, मोठे फटके खेळणं, ते तो पर्याय त्यांच्याजवळ उपलब्ध आहे. त्याच प्रयत्नामध्ये चौकार की षटकार, चौकार की षटकार, षटकार, इट सिक्सर, 6 धावा. ऍक्शन मोड पे, ऍक्शन मोड वरती आलेत आता विनोद, आणि विनोद यांच्या बॅटमधनं हा सिक्सर, 6 धावांचा फटका. या षटकातील शेवटचा चेंडू, अजून एक आकुटप्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय का चेंडूच्या मागे नाहीये, थोडासा लांब राहिला, लांब राहिला. जोपर्यंत फील्ड करते तोपर्यंत 2 धावा. या चेंडूवरती विनोद प्रयत्न करतात. या 6 धावाने थोडीशी ऊर्जा दिली आहे, थोडी, जसं आपण एखादा थकतो तर पाण्याचे 2 घोट घेतो, घशाला बरं वाटतं त्यावेळेला, तसं हे षटकार आहे. थोडासा घशाला जसं कोरड पडली तर पाणी पिलं तर बरं वाटतं. ओव्हर संपले, पंचाकडनं इशारा येणार पुढचं चॅलेंजिंग ओव्हर. पण 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 षटकानंतर धावा आहे धावफलकावरती 32. चॅलेंजिंग ओव्हर येते, थोडा वेळ आहे तर वेळ देऊया आमच्या डीजेला आणि ऐकूया.
10-11, 12-13, 13 नहीं 16 चाहिए. ये चॅलेंजिंग ओव्हर आहे. 32 धावा धावफलकावर आहेत. 32 13 नाही पाहिजे, 16 धावांचं चॅलेंज आहे. बघूया KPLचा 16चं चॅलेंज पार होतंय का ते बघूया. प्रिंस जोन के खिलाड़ी इस मैच पर नजर लगा के बैठे हैं और इमरान बल्लारी खास करके इनकी नजर है इस मुकाबले के ऊपर. काफी दिनों के बाद इनके दर्शन हुए हमें खानापुर के इस मैदान को. आओ जी हाँ, यहाँ पर बाहर आकर विकेटों को छोड़कर खेलने का प्रयास किया बल्लेबाज नारायण खामले ने, लेकिन जी हाँ 1 रन पूरा हुआ और 1 रन के साथ टीम का स्कोर 33 रन. कोशिश थी, लंबा हिट लगाने का प्रयास था, आए जरूर बाहर लेकिन निगाह नहीं बना पाए और आखिरकार 1 रन मात्र मिला. जैसे कि यहाँ पर विनोद ने पिछली ओवर में छक्का लगाया था. 16 रनों का आपके सामने चैलेंज है, बड़ा ओवर. जी हाँ, अच्छी गेंद, वापसी, सही दिशा, सही लय, बेहतरीन गेंदबाजी इस वक्त गेंदबाज तुकाराम. बिलकुल. आणि ज्यानं चॅलेंजिंग ओव्हर पार केलं होतं एकदा, तोच आता गोलंदाज आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, बाकीच्या संघ सुद्धा या मॅचवरती नजर आहे. म्हणजे जसं म्हणतात ना, काटे नहीं कटते लंबे इंतजार के, नजरे लगा के बैठे हैं सब लोग इस मैच पे यार के, सब लोग इसी मैच पे नजरे लगा के बैठे. याच मॅच वरती नजर लावून बसलेले आहेत. इथून पुन्हा एकदा एक रन. बऱ्याच गोष्टी आहेत, कारण प्रीमियर लीग मध्ये ज्यावेळेला तुम्हाला संधी मिळते ना, त्यावेळेला त्या संधीचं सोनं करा. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण आणि स्कोर 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज मैदानावरती आहेत. विनोद एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं, ज्यांना एक जीवनदान लाभले ते नारायण आहेत. हे चॅलेंज आहे 16 धावांचं चॅलेंज. डॉट बॉल 4 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झाला आहे आणि 4 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. 4 चेंडूमध्ये 2 धावा. बघा, त्या चॅलेंजिंगवर वेगळ्या पद्धतीने सुद्धा घेऊ शकता. फक्त त्या पद्धतीने विचार करण्याची आवश्यकता आहे. उस तरह सोच रखने की आवश्यकता आहे. तसा विचार केला तर चॅलेंजिंग ओव्हरमधलं चॅलेंज पारही होऊ शकतं किंवा कमी होऊ शकतं. या दोन्ही गोष्टी आहेत, फक्त तसा विचार करायचा आहे. पुढे सरसावून खेळणार डॉट बॉल, आणि ज्याच्याकरता गोलंदाजाला आणलं होतं तुकाराम, ते काम त्याने पूर्ण केलेलं आहे. बिल्कुल जिसके लिए लाया था वो पूरा काम उन्होंने किया. क्या कहेंगे? जी बिल्कुल, जब उनकी ज़रूरत थी उसी वक्त उनको मौका दिया और मौके पे उन्होंने चौका मारा. बहुत बेहतरीन गेंदबाजी कहूँगा पिछले मुकाबले में. इस मुकाबले में तुकाराम एक सचमुच में बेहतरीन गेंदबाज साबित हुए आज के दिन. और इस वक्त देखिएगा क्या शानदार गेंदबाजी की है. अब तक 5 गेंदें डालकर सिर्फ 2 रन दिए हैं. और इस बार यहाँ पर अपील हुई, उत्साह ज़्यादा, आत्मविश्वास कम नजर आता हुआ खारिज किया इस अपील को. तो हमारे यहाँ पर युवा नेता संतोष अन्ना काजगाळकर भी उपस्थित हैं, उनका भी मैं कमेटी की ओर से स्वागत करूंगा. आज के दिन जितने भी दिग्गज यहाँ पर उपस्थित है सभी का मैं स्वागत करूंगा. जसं म्हणतात की म्हणजे आकाशाला शोभा चांदण्याची आणि पाण्याला शोभा कमळांची, तसं आपल्या कार्यक्रमाला शोभा पाहुण्यांची. त्यामुळे पाहुण्यांचं स्वागत करणं आते म्हणजे अतिथि देवो भव कहती है भारत की धरा, और स्वागत करके आपका निभा रहे परंपरा. तो स्वागत आहे आपलं सर्वांचं, सहर्ष स्वागत. जे पाहुणे आले आहेत, प्रमुख आपण बघतोय, जे खानापूर तालुक्यामधले क्रिकेटर असतील, माजी क्रिकेटर असतील, सन्मानी अतिथी असतील, या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. फक्त स्कोअरवरती नजर टाकूया, कारण चॅलेंजिंग ओव्हर संपले. 34 धावा झालेल्या, त्याच्यातनं 6 मायनस याचा अर्थ 28 धावा. आता शेवटची ओव्हर आहे. यहाँ से 50 दिखाई दे रहे, मतलब ऐसा नहीं कि नहीं दिखाई दे रहे. ज्यावेळेला असं नाही काही दिसू शकत नाही, खाली देखने का नजरिया वैसा चाहिए. तशी नजर असायला हवी. नजर और नजरिया थोड़ा सा फर्क है. नजर बदलो नजरिया बदल जाएगा. बिल्कुल, नजर बदलो नजारे बदलेंगे. 6 गेंदे अब देखना होगा. 6 गेंदों में 28 रन बन चुके हैं, क्योंकि 6 माइनस भी हुए थे, तो 28. अब 6 गेंदे, 2 आक्रामक बल्लेबाज, खुद कप्तान गेंदबाजी के लिए आए, जिम्मेदारी अपने खुद के कंधों पर ली है. आखिरी 6 गेंदे और सामने है विनोद उर्फ सोनू, और 9 स्ट्राइक पर नारायण खामले. और एक बात और चर्चा करेंगे, बिल्कुल इंटरेस्टिंग चर्चा, मैं आपके पास आऊंगा. पहिला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली
झेल टीमला विकेट. कदम यांनी येऊन प्रत्येक वेळेला विकेट घेतलाय. आत्ताही विकेट घेतलाय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. गोपाळ चला लवकर जा मैदानात, असं येऊ नये बळा. चल तिकडं. हाँ धन्यवाद गोपाळ. लगातार 3 छक्के इनाम आ रहा है इस वक्त संतोष काटगाळकर इनकी ओर से. 5001 का इनाम अगर लगातार 3 छक्के लगाते हैं. चला सेन्सेक्स वाढला सिक्सरचा. 100 वरनं बहुत 500, बड़ा 500 मौका. वरनं 1000, 1000 फार वरनं मोठं 5000. पारितोषिक यावेळेला. आखरी 5 गेंदे और नए बल्लेबाज अच्छी गेंद वहां पर कप्तान महादेव कदम की. बहुत ही सुंदर गेंदबाजी. कर्णधार आहे स्वतः. नक्कीच गेले 2 दिवस त्यांनी समोरच्या कक्षामध्ये सुद्धा आमच्या जोडीनं साथ दिली होती. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की कसं खेळवायचं आहे आणि कसं क्रिकेट खेळायचं आहे. ऑफस्टॉपच्या बाहेर बीट करतोय चेंडूला. एक इंटरेस्टिंग चर्चा अशी आहे की मागच्या 3 दिवसामध्ये क्वालिफाय होणारे जे 3 संघ आहेत ना, त्यांनी तिन्ही विजय संपादित केलेत. एक इंटरेस्टिंग आहे, म्हणजे तिन्ही विजय संपादित करून आलेले आहेत. आता तो क्रम तुटणार की कायम राहणार ही एक चर्चा आहे. जी हाँ, ये बहुत जरूरी है और बहुत ही सुंदर गेंदबाजी होती हुई. आखिरी 2 गेंदे शेष. और इस वक्त मेरे साथी दोस्त, साथी कमेंटेटर तुकाराम सर बता रहे हैं कि पिछले 3 दिन से इन्होंने देखा सुबह की पहली मैच जो भी टीम विजेता होती है वही क्वालिफाई कर रही है. क्या ये समीकरण सिद्धेश्वर ग्रेनाइट के साथ भी होगा? नाही, समीकरण लागू शकतं. काही योगायोगही असतात, काही योगायोग असतात, तसं घडते. पण तसंच घडेल असंही सांगू सांगू शकत शकता. बरोबर ना. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला चढ उतार येतात. फक्त प्रेडिक्शन आहे की मागच्या 3 दिवसामध्ये काय घडलंय आपण त्याचा लेखाजोखा समोर मांडण्याचा प्रयत्न केला जातोय. आत्ताही पाहिलं तर मॅच नाही संपलाय. त्याच्यामुळे धावा आहे धावफलकावरती 29-29. अच्छी गेंद वहां पर. ओवर समाप्त. मैच फर्स्ट इनिंग यहां पर समाप्त होता हुआ और रन संख्या इस वक्त लक्ष्य बना है 29 रन बनाकर 30 रनों का लक्ष्य रखा गया है और मैच जीतने के लिए सिद्धेश्वर ग्रेनाइट को 30 रन बनाने होंगे. जल्द से जल्द मैदान के बाहर आइएगा और प्रेमराज वॉरियर्स के खिलाड़ियों से विनंती है आप मैदान में जाइएगा. नक्कीच आपण एक ब्रेक घेणार आहोत, धून ऐकणार आहोत आणि पुन्हा एकदा येऊया. 30 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. तो पाठलाग जर केला तर जो क्रम आम्ही सांगितला की गेल्या 3 दिवसामध्ये ज्यानं पहिला सामना जिंकलाय आणि क्वालिफाय होणाऱ्या संघानं 3ही सामने जिंकलेत. एक योगायोग आहे, तो योगायोग कायम राहील. जर नाही राहिला तर शेवटच्या मॅच मधली चुरस पुन्हा एकदा कायम होईल. ऐकूया आमचे डीजे मास्टर रेडी आहेत गाणं ऐकण्यासाठी आणि येऊया पुन्हा एकदा गाणं घेऊन. खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष 3रा मानाचा. खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष 3रा मानाचा. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा. अंजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला. सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला.
बक्षीस मोठं आहे हो आयोजनाचं. साहेबांच्या येण्याने आनंद होई साऱ्या या नगरीला. साहेबांच्या येण्यानं आनंद होई साऱ्या या नगरीला. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा. आयोजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला. सारी खानापूर नगरी जमली क्रिकेटचे सामने बघायला. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण साई स्पोर्ट्स प्रेझेंट खानापूर प्रीमियर लीग अर्थात KPL सीझन 3 ऑर्गनाइज बाय श्री किरण पाटील आणि साहेबांचं मुलाचं असं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. आपण 30 धावांचं आव्हान आहे. पण आता आपण एक चर्चा करतोय देखील मुजाहिरभाई आहेत या म्हणजे प्रत्येक वेळेला आपण म्हणतो ना एखादी प्रीमियर लीगमधनं काहीतरी आउटपुट येतं. तर त्या आउटपुटवरती आपण नजर टाकूया. गेल्या 3 दिवस झाले 4 दिवस झाले काही खेळाडू आहेत ज्यांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली आहेत. अपेक्षित कामगिरी काही अपेक्षा भंगही झाला आहे. म्हणजे अपेक्षेप्रमाणे कामगिरी नाही करू शकलं. काही फाईंडही आहेत म्हणजे काही शोधही आहेत जे यंगस्टर आहेत त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहेत. तुम्ही तर जवळून क्रिकेट पाहिलं त्यांचं नक्कीच त्याचा किती फायदा खानापूरच्या क्रिकेटला का पर्यायनं या परिसराला होऊ शकेल. यस सर, जैसे कि आपने कहा बहुत सारे नए चेहरे इस वक्त हमें देखने मिले. एक अच्छे खानापुर में बहुत सारे एक अच्छे खिलाड़ी है. KPL रखने का यही रीज़न था कि एक एक गांव में एक टीम नहीं होती थी, इसीलिए पूरे तालुके के प्लेयर को मौका मिले ये सोच के हमने इस एक फॉर्मेट को लाया गया था खानापुर तालुका में. और आज निश्चित रूप से मुझे लग रहा है कि सार्थक हुआ ही है. और बहुत सारे नए चेहरे आज हमारे सामने आए. युवा खिलाड़ियों को मौका मिला. बहुत सारे युवा खिलाड़ी खानापुर में क्रिकेट में नज़र आ रहे हैं. और निश्चित रूप से आने वाले इस मैदान पर हो या खानापुर तालुका में जो क्रिकेट टूर्नामेंट होंगे उनको ज़रूर मौका मिलेगा. बिलकुल आपने सही का योग्य तुम्ही विश्लेषण केलं की जे आता पहिला थोडेसे कुठेतरी म्हणजे असं ना एखाद्या खाणीमध्ये हिरा लपलेला असतो त्याला शोधून काढावा लागतो त्याला पॉलिश करावा लागतो आणि मग तो मार्केटमध्ये येतो. तसं खानापूर तालुक्यातील लपलेले हिरे बाहेर काढण्याचं काम या खानापूर प्रीमियर लीगनं केलं आहे. आणि जे हिरे ऑलरेडी होते त्यांना थोडंसं पॉलिश केलेलं आहे. त्यांना अजून पुढे आणण्याचं काम इथे केलेलं आहे. म्हणून मी पहिल्या दिवशी म्हटलं होतं ही खानापूर प्रीमियर लीग अशी आहे ना असे खेळाडू खेळतात ज्यांनी एक काळ गाजवला आहे आणि पुढे भविष्यात गाजवणार आहेत. गाजवलेले आहेत गाजवणारे आहेत. त्याच्यामुळे याचं मिश्रण आहे आणि एक चांगली संकल्पना घेऊन हे साई स्पोर्ट्स असेल किरण पाटील असतील खानापूरवासी असतील एक चांगली कन्सेप्ट असं म्हणूया घेऊन आले आहेत आणि सर्वांना एकत्र आणण्याचं काम या प्रीमियर लीगनं खऱ्या अर्थानं केलेलं आहे. जी हाँ सर, और हर टीम में सीनियर खिलाड़ी है और चमकते हुए चेहरे हैं, युवा खिलाड़ी है, सभी को मौका दिया गया है. ये बहुत बड़ी बात है. और इस वक्त देखिएगा पिंटू येऊरकर और शंकर बाएं हाथ के बल्लेबाज है. शंकर और पिंटू जो है बहुत ही अनुभवी एक सीनियर खिलाड़ी है और शंकर जो है एक युवा खिलाड़ी बल्लेबाज करीब 25-26 साल के एक खिलाड़ी है. शंकर बाएं हाथ की बल्लेबाजी करते हैं. एक मुकाबला भी मैंने इनका देखा था इसी मैदान पर, इन्होंने 80 रन बनाए थे अकेले ने. एक बेहतरीन बल्लेबाजी करते हैं. बिल्कुल जैसा जिक्र आपने किया है ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेखही केला आहे की उमेदीच्या काळामध्ये चांगले क्रिकेट खेळलेले आज वयानुसार ठीक आहे. मी प्रभाकर यांचा उल्लेख केला होता 46 वर्ष पण एज इज द ओनली नंबर त्यांनी दाखवून दिलं होतं. काय गोलंदाजी केली होती पहिल्या दिवशी अप्रतिम गोलंदाजी. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा चर्चा आपल्या चेंडूवरती चौका ठोकलेल्या आणि आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. शंकर की मागे जसा मी खेळलो अटॅकिंग खेळणं आक्रमक खेळणं हे मी पसंत करतो. आक्रमकतेने खेळणं मला पसंत आहे आणि तेच पहिल्या चेंडूवरती दाखवून दिले. कारण विनोद एक अनुभवी गोलंदाज आहेत. विनोद एक अनुभवी गोलंदाज आहेत. त्यांच्या आगे मिड ऑफच्या डोक्यावर आता चेंडू खेळलाय. चेंडू चाललाय बॉन्ड लाईन जवळ जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचलाय. तो 6 वरती 30 धावांचा पाठलाग आहे. पण शंकर जो त्याचा स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे अटॅकिंग मध्ये खेळतोय आक्रमकतेने खेळतोय. जी हाँ सर, अटैकिंग बल्लेबाज है. शुरुआत स्वागत किया गेंदबाज का 4 रनों से, उसके बाद 2 रन 6 रन इस वक्त बन रहे हैं. और इस बार वहां पर खिलाड़ी तैनात है. रन लेने से मना किया नॉन स्ट्राइक के बल्लेबाज को और आखिरकार 6 रन पे रुका हुआ स्कोर. विनोद पे एक बेहतरीन गेंदबाज है. जसं तुम्ही उल्लेख केला की एक चांगला फलंदाज आहे त्याच्यामुळे सुरुवात करून देणं चांगलं. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. मिस केला फ्लाइट मध्ये
टॉसटॉप डिलिव्हरी होती, ऑफ कटरी होता आणि त्या फ्लाईटमध्ये त्या टॉसटॉपमध्ये बीट केलं. निर्धाव चेंडू पाहिजे, डॉट डॉट पाहिजे, त्याच्या जोडला डब्ल्यू पाहिजे. बघूया 4 चेंडू झाल्यात, धावा आहेत तापलकावरती 6. विकेट गिरता है तो दबाव जरूर बनेगा और एक मौका यहाँ पर लगातार 3 चौके और 1001 का इनाम संतोष काटगाळकर की ओर से. विकेट होता है तो दबाव. और जी हाँ, जैसे कि मैंने कहा, बड़ी मछली जाल में फंसाए. वहां पर बल्लेबाज को बल्ले से हिट होते हुए स्टंप पर पहुंची गेंद और बल्लेबाज को चलता बनाया इस वक्त विनोद ने. पहली सफलता. ओवर भी समाप्त, नहीं माफी चाहता हूं, 5वीं गेंद पर बड़ी सफलता मिली शंकर के रूप में और पहला विकेट. या स्पर्धेचं उद्याच्या दिवसाचं ते असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल. ओ नो लुकिंग स्ट्रोक जरसा आहे, पण विकेट 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 पाहिजे. डब्ल्यू डब्ल्यू खुश हुआ बबलू. गॉन. आपल्या खानापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी श्रीमान जयराम सर आणि संदीप सर इथं उपस्थित झालेले आहेत. संधी सर, माफी चाहता हूँ, संधी सर आणि जयराम सर इथं उपस्थित झालेले आहेत. आणि नक्की आवर्जून उद्या त्यांचा सामना देखील असेल. खानापूर पोलीस स्टेशनमधील आमचे सर्व पोलीसकर्मी, कारण त्यांना वेळेच्या अभावी काल आपण उद्या होणारा सामना एक नक्की पाहण्यासाठी भेटेल प्रेक्षकांना. आणि आता या सामन्याचा आनंद घेण्यासाठी इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण कमिटीच्या वतीनं, शाही स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. नक्की आपल्या धकाधकीच्या देवण्यामध्ये म्हणजे आपल्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावरती आहेत, पण त्याच्यामध्ये वेळ काढून आपला छंद, आपली आवड जोपासण्याचा प्रयत्न हे पोलीस आपले कर्मचारी निभावतात. कारण खेळ महत्त्वाचा आहे. खेळ तुम्हाला ताजातवाना ठेवतो, खेळ तुम्हाला उत्साही ठेवतो आणि खेळ तुम्हाला आनंदही देतो. त्याच्यामुळे नक्कीच त्यांचंही स्वागत आहे या मैदानावरती. आणि मॅच आता रंगात आलाय. पहिला चौकार, 2 धावा, त्याच्यानंतर आलेले 2 विकेट. जसा वाळवंटामध्ये जातो ना आपण, ज्यावेळेला पाणी सापडत नाहीये, जिकडे सापडते त्याला ओएसिस म्हणतात, तसा आहे तो झरा सापडलेला आहे. तो पाण्याचा झरा सापडतोय की काय, कारण गोलंदाजीसाठी गोलंदाज ज्ञानेश्वर. आता पारदर्शेची लई लूट होणार आहे, कारण मॅच आता अटीतटीची होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. महेश नवीस मलंदाज, स्ट्रायकरला पिंटू. ड्राईव्ह करतोय, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय, फिल्डिंग होते. पिंटू आहेत. पिंटू महत्वाचा खेळाडू आहे, कारण सकाळच्या वेळेला आपण पाहिलं होतं एक मॅच विनिंग खेळी पिंटूने साकारलेली आहे. त्याच्यामुळे पिंटू हा महत्वाचा खेळाडू आहे या सामन्यामध्ये. 1001चं पारितोषिक, सलग 3 षटकार, 1001चं पारितोषिक रमेश काटगाळकर यांच्याकडून. रमेश संतोष काटगाळकर यांच्याकडून. अच्छी गेंद वहां पर, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कहूंगा. पिंटू को पूरी तरीके से चकमा दिया गेंद ने. नाही, इसीलिए मैंने कहा ना, वो 2 विकेट आहे ना, 2 विकेट तिथून उत्साह आलाय, एनर्जी तिकडून आले. त्या 2 विकेटनं टॉनिकचं काम केलंय. जसा उत्साह येण्यासाठी टॉनिक पाहिजे ना, तसा टॉनिकचं काम. मी येणार आहे पुन्हा तुमच्या दिशेनं. अकोटप्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पडतो. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, पण 2 हाताने नाही. 2 हाताने जेव्हा चेंडू पकडतो ना, तेव्हा बाण करतो. हे 1 हँड पिकअप आणि 1 हँड थ्रो पाहिजे होता, तरी ते संधी होती. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. धावा त्याला दापलकावरती 2 गडी बाद 7. क्या बल्लेबाजों के ऊपर दबाव है इस मुकाबले में, जिस प्रकार से गेंदबाजी हो रही है और 2 विकेट खोए, कहीं ना कहीं महत्वपूर्ण विकेट. शंकर और शंकर, दोनों भी शंकर वापस जा चुके हैं. क्या दबाव बन रहा है इस वक्त बल्लेबाजों के ऊपर. जी हाँ, अच्छी गेंद, बहुत बेहतरीन गेंद ज्ञानेश्वर की.
सुंदर सुंदर गोलंदाजी. याच्यापेक्षा चांगलं गोलंदाजा प्रात्यक्षिक नाही नसणार आहे. दबाव होता, दबाव दोन्ही बाजूला होता. आपने कहा बल्लेबाजों के ऊपर दबाव है, गेंदबाज के ऊपर भी दबाव. दोनों दबाव सब पे ऊपर आएगा. दबाव में कई लोग बिखरते तो कई निखरते भी है. या निखरने का मौका आहे गेंदबाज के लिए, बल्लेबाज के लिए. दोघांसाठी संधी आहे. या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. कारण इथून पुढे आला तुमचं नाव होणार. तुमचं काम जे बघून बिलकुल आपका नाम भी होगा. कारण अशा सिच्युएशनला आता दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5वा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पायावरती चेंडू हाताळल्या, गाडी बाद. बिल्कुल काम करोगे तो नाम होगा. और नाम ऐसा होगा कि चारों तरफ आप ही का नाम होगा. विकेट गॉन. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाले आहेत. राजू. दबाव दोन्ही बाजूवरती आहे, प्रेशर दोन्ही बाजूवरती आहे. स्वीप करायचा प्रयत्न होता, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. आता अंपायर भी अपने आधा दिखाते हुए. पंच सुद्धा उद्या डीएन रॉक्स आहेत, डान्सिंग अंपायर आहेत. उद्या जे प्रमुख आकर्षण असणार आहे, व्हाईट बॉलचा इशारा होत असताना. जी हाँ, कल मनोरंजन होगा, दर्शकों का भी, हमारा भी, खिलाड़ियों का भी. कल का दिन बहुत बड़ा दिन है इस टूर्नामेंट के लिए. ओ इस बार राजू को जाना होगा वापस. चौथा विकेट का पतन, 4 विकेट सर. देखिएगा पिछले ओवर में भी आखिरी 2 गेंदों पर लगातार 2 विकेट और इस वक्त भी 2 विकेट. यानी संभाल के खेळणी होगी. कारण 2 षटकामध्ये तेच घडले. 5व्या आणि 6व्या चेंडूवरती विकेट. 5व्या 6व्या चेंडूवरती विकेट आला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 8 धावा झाल्यात. समीकरण जर बघितलं ना, तिथे 2 ओव्हरमध्ये 3 विकेट आणि 9 रन होत्या. आता या 2 ओव्हरमध्ये 8 रन झाल्यात, 3 विकेट गेल्यात. आता म्हणजे जसं आपण बघतो वारा थांबलाय, शांत झालाय, वारा पारा चढलाय. मॅचचा तो काही कमी होणार नाहीये. त्याच्यामुळे इथून म्हणजे मैदानावरचा थांबलाय वारा, मॅचचा चढलाय पारा. चुकीला नाही थारा. इथे चुकीला थारा नाहीये. चूक झाली तर माघारी यावं लागणार. त्यामुळे जसा मराठीमध्ये फेमस डायलॉग आहे ना, चुकीला माफी नाही, तसा आहे हा मॅच. आता 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये 22. आणि महत्वाचं काय ते विकेटचा डिजिट. 4 विकेट डिजिट महत्वाचे आहेत. जी हाँ, नजर हटी, दुर्घटना घटी. एक गलती बहुत महंगी. मुकाबला 12 गेंदों का खेल हो चुका है. 8 रन 4 विकेट. अब बची हुई 24 गेंदों में 22 रनों की आवश्यकता है मैच जीतने के लिए. गेंदबाजी के लिए आ रहे विनोद. 4 गेंदें जरूर 6 रन दिए, लेकिन 2 महत्वपूर्ण विकेट लिए. क्या अभी भी 2 विकेट लेंगे, ये देखना जरूरी है. बिलकुल उसी प्रयास में है. याच करता त्यांना आणलंय. कारण पहिला ओव्हर होती ज्याच्यावर चौकार आला होता, त्यानंतर 2 विकेट आले. विनोद यांनी आणि ती सुरुवात त्यांनी केली. विनोद यांनी आता भागीदारी दुसऱ्या बाजूला व्हायला हवी. 2 बॅट्समनची भागीदारी. पुन्हा एकदा गोलंदाज कोलवटप्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करतो, चेंडू जातो लॉंगॉनच्या रिझनमध्ये. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आता आरामात धावणार. जसं मी पहिल्या दिवशी म्हटलं ना की दुधानं तोंड पोळलं का माणूस ताक पण फुकून पितो, तसं आहे. त्यामुळे आता आरामात जाणार. 1 धाव फलकावरती धावा 9. और दूसरी बात यह है कि ये सभी खिलाड़ी एक दूसरे को जानते हैं. गेंदबाज हो, बल्लेबाज हो, सबकी नीतियाँ, रणनीतियाँ, गेंदबाजियों का समीकरण, ये सब कुछ पता होने की वजह से बल्लेबाज हो, गेंदबाज हो, सब कुछ जानते हैं, खिलाड़ी भी जानते हैं. लेकिन समीकरण यहाँ पर बनना बहुत ज़रूरी है. अब विनोद को बनाना होगा समीकरण, जैसे पहले ओवर में बनाया. बिल्कुल, आपने एक बात का जिक्र जरूर किया.
पायावरचा चेंडू होता, फ्लिक केला चेंडूला, जोपर्यंत जाईल स्क्वेअर एकचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आला, नारायण पोचला चेंडूवरती। और आपने जैसे कहा ना अभी ये गेंद और बल्ले का खेल नहीं है, ये दिमाग वाला खेल है, ये माइंड सेट वाला खेल है। म्हणून नेहमी म्हणतात ना आपके घर में सोफा सेट हो, डिनर सेट हो, किचन सेट हो, लेकिन आपका अगर माइंड सेट नहीं है ना तो कुछ फायदे का नहीं। तो पाहिजेच या मैच मध्ये ते आहे, माइंड सेट आपका सही होना चाहिए। क्या कहेंगे? जी बिल्कुल, कमियां भी पता है, खामियां भी पता है, और गलती से होने वाली हानियां भी पता है। सब कुछ पता आहे, म्हणजे एकमेकांना ओळखून आहेत। म्हणून मी पहिल्या दिवशी ते म्हटलं होतं की एकमेकांना ओळखलं आहेत, यारी दोस्ती पण आहे, यारी दोस्ती पण आहे एकमेकांमध्ये। पण आता काय घडतंय बघा, या मॅच मध्ये सर्वजण नजर लावून आहे। गोलवा टप्प्याचा चेंडू बॅटच्या मधोमध येत नाही, मिड विकेटला फिल्डर थोडासा चुकी केले। मी म्हटलं होतं इथे चुकीला नाही थारा, चुकीला माफी नाही। एक एक धाव फार मोलाची आहे, लाख मोलाची आहे। पहिलं बक्षीस 2 लाखाचं आहे, पण इथे एक एक धाव लाख मोलाची, असं म्हणूया झाकली मूठ 1.25 लाखाची आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। धाव या 2 धावांनी धाव फलक 12। 18 रनों की आवश्यकता है। ओ यहां पर फिर से सर वही समीकरण, 5वीं गेंद पर विकेट। बिल्कुल, इसलिए हमने एक तो आपको दिया था अंदेशा भाई, 5वीं और 6ठी गेंद आराम से खेलना। 5व्या चेंडूवरती विकेट गॉन। मॅच मध्ये मजा आले आणि जसा आपण चर्चाही करतोय की 5व्या 6व्या चेंडूवरती विकेट झालाय, 12 धावा झाल्या धावफलकावरती, 18 धावा अजूनही पाहिजे। पण आता मी माइंडसेटचा त्याच करता उल्लेख केला होता। काय होते माहिती का, तुमच्या मनामध्ये भीती आली ना, जसं बघा हरणाचा वेग चित्यापेक्षा जास्त असतो, जादा दौडते, पण काय होतंय हरणाला कायम भीती असते की चिता आपल्याला खाऊन टाकेल, म्हणून तो सापडतो। तसं तुमची हरण्याची भीती असेल ना तर तुम्ही जिंकून नाही शकणार। तुमची जिंकण्याची इच्छा हरण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ असायला हवी, तर तुम्ही जिंकणार या मॅच मध्ये। आता इथे फाईट बॅक झालंय, प्रेमराज वॉरियर्सनं केलंय, फाईट बॅक केले या मॅच मध्ये। 5वा आणि 6वा चेंडू थोडासा बाजूला चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार, KPL चौकार। 3 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा धावफलकावरती 16 रंगलाय, 16 धावा आल्यात, 18 बॉल 14 रन। ऐकू एक संगीत। चेंडू मध्ये 14 धावा इथून करायचा आहे। आजचा दिवस वेगळा होता, म्हणजे जसा उल्लेख केला गेला 3 दिवस अक्षरशः धावांचा पाऊस पडलाय, म्हणजे याच्या अगोदर पाऊस पडला त्याच्यामुळेच लेट झालेली मॅच, पण गेले 3 दिवस पाऊस भरपूर पडला धावांचा, आणि त्यानंतर आज अचानक दुष्काळ यावा की काय, धावांचा ओघ आटलाय, धावांचा दुष्काळ आटलाय। 18 बॉल 14 रन, पण त्याच्यापेक्षा मी सांगतो येणारे 6 आणि त्याच्यानंतरचे 6 ये 12 चेंडू फार महत्वाचे आहेत। काय सांगाल? जी हाँ बिल्कुल, 14 रनों की आवश्यकता है। जिस प्रकार से आपने बारिश की यहाँ पर रनों की, लेकिन आज सुबह से मैं देख रहा हूँ कि रनों की बारिश रुकी है। आज 50-55 के करीब सब कुछ बल्लेबाजों को रोका है वहाँ पर गेंदबाजों ने, लेकिन अब समीकरण जो है 18 गेंदें और 14 रनों की आवश्यकता। लेकिन आने वाला इसके बाद ये ओवर होने के बाद चैलेंजिंग ओवर है, तो जरूर मजा है यहाँ पर। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। बिल्कुल, जसं तुम्ही उल्लेख केला, अरे पायावरचा चेंडू होता, फ्लिक ऑफ द रेक्स, चेंडू केला, ओ तिथे फुटबॉल खेल गए। आपको क्रिकेट खेलना था, आप फुटबॉल खेल गए भाई। चेंडू गेला सरळ सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा।
होती त्यालाच बॉलिंगला आणलंय, कारण यानं चांगली ओव्हर टाकली होती याच्या अगोदर, त्याच करता त्याला आणलं होतं. पण हा चौकार आलाय, या चौकार आलाय आणि पहिल्यांदा बघतोय टाळ्या वाजल्यात त्या सिद्धेश्वर गिरणाच्या डगआउटमध्ये, कारण टेन्शन होतं, टेन्शन फार होतं या मॅचचं. एक एक धाव धावताना धाव पळापळ चालू होती. अजून मॅच नाही संपलाय, 10 धावा अजूनही पाहिजे. हलक्या हाताने खेळतोय, एक धाव या चेंडूवरती पूर्ण आहे. एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. 5 विकेट जरूर गेल्यात, पण आता जे 2 खेळाडू मैदानावरती आहेत, एका बाजूला सुजित आणि दुसऱ्या बाजूला मखतूम बद्दल नक्कीच तुम्ही सांगाल, पण सुजित त्याला माहिती आहे आपल्याला जीत भी सुनिश्चित करनी है सुजीतला. नक्की दोनों खिलाड़ी बहुत बेहतरीन खिलाड़ी है. एक बेकवाड़ से बिलोंग करता है, मखतूम संधी सन्नोसुर से बिलोंग करता है. तो बहुत बेहतरीन इस वक्त गेंदबाजी तो हुई, लेकिन खिलाड़ियों का साथ होना बहुत जरूरी है. अपील की वहां पर, लेकिन हल्के हाथों से कलाइयों के सहायक खेला गेंद को. 1 रन पूरा हुआ, अभी भी 8 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए. 8 धावांची आवश्यकता आहे. 8चा आकडा तसा शनिदेवाचा आकडा ज्याला म्हणतात, कारण भरपूर वेळेला काय काय घडलंय या मैदानावरती. आज सकाळी 12-8 नाही झाल्या, 12 चेंडू 8 धावा झालेल्या नाही आहेत या मैदानावरती आपण पाहिले, आणि तोच 8चा आकडा आता इथे आलाय. सेन्सेबल खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कोलवटप्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला आहे, आणि नेहमी आपण मराठीमध्ये एक म्हणतो, बाबा डोकं शांत ठेवून खेळ. तर असा मॅच बघितलं का डोकं बिन बनायला होतं, तर डोकं शांत कसं राहणार. कूल अँड काम खेळायचं आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचलाय 23. 7 धावांची आवश्यकता. 7 कुल, कैप्टन कुल की याद आई 7. अब देखेंगे कौन किसका साथ देता है. रन चाहिए 7. ओ इस बार बल्ले को सामने लाया मखतूम संधी. 1 रन पूरा लॉन्ग ऑन की दिशा में, लेकिन 1 रन पूरा हुआ और 1 रन के साथ 24. 2024चा मॅच, 24 धावा धावफलकावरती आहेत. फक्त एका गोष्टीचं जे आश्चर्य वाटते, नक्की आता सांगणं योग्य नाही, थोडंसं पुढे जाऊ द्या मॅच, कारण 24 धावा आहेत. 24 धावा धावफलकावरती, 6 धावांनी दूर आहे. 6 धावांनी दूर आहे. अंडर प्रेशर आहे तो दोन्ही बाजूला. प्रेशर तो दोन्ही बाजूला आहे, दबाव, कारण क्वालिफायच्या अंतिम टप्प्यावरती आहेत. अंतिम टप्प्यावरती, आणि अंतिम टप्पा काय असतो स्प्रिंटरला विचारायचं. हलक्या हाताने खेळताय. नक्कीच आता डोकं शांत ठेवून बॅटिंग चालू आहे. त्यांना माहिती आहे इथे जास्त काय करण्याची गरज नाही आहे. धावा झाल्या धावफलकावरती 25, 25. पंचाकडनं इशारा येणार आहे. पंच नक्की इशारा करा, कारण चॅलेंजिंग गेम चेंजर ओव्हर आला आहे. 5 धावा जिंकण्यासाठी पाहिजे. आता या 5ही धावा नाही झाल्या तर अजून 6 ॲड होतील, असा खेळ आहे. कारण मागे काय झालं होतं हेच पाहिलं होतं, मॅडन ओव्हर आली होती त्याच्यामुळे +6 झाल्या होत्या. 12-15चा मॅच तो 6-21 वर गेला होता. त्याच्यामुळे असं कधीही घडू शकतं. हॅट्स ऑफ साई स्पोर्ट्स असतील, किरण पाटील असतील, ज्या पद्धतीने त्यांनी या चॅलेंजिंग ओव्हरचा जो निर्णय घेतला किंवा ठेवलेली आहे, ह्याच्यामध्ये बरेच चेंज झालेले आहेत. चॅलेंजही आलंय, काही चॅलेंज स्वीकार केले, पण बहुतांशी चॅलेंज गेलेत. 12 बॉल 5. चैलेंजिंग ओवर एक नया फॉर्मेट इस वक्त रखा गया है. अगर 5 गेंदों में 5 रन नहीं बनाते हैं इस ओवर में, तो 6 रन माइनस हो जाएंगे. ये बात आपको ध्यान में रखनी है. और गेंदबाज आए, बेहतरीन गेंदबाज ज्ञानेश्वर. देखेंगे अब क्या होता है. 12 गेंदे और 5 रन. बिलकुल, म्हणजे जसं एखाद्या आपल्या बँकेमध्ये जेव्हा मिनिमम बॅलन्स नसतो ना, तेव्हा मायनसमध्ये जातो आपण, तसं आहे हे खेळ. जर मिनिमम बॅलन्स नाही ठेवला बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये तर आपण मायनसमध्ये जातो. तसा खेळ आहे मैदानावरती. बघूया अटॅकिंग फील्ड लावले. एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. गली रिझर्वमध्ये क्षेत्र शॉर्ट पाहिलं एक समोर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ पॉइंटला क्षेत्ररक्षक सरकारच्या बाहेर. 12 चेंडू 5 धावांची आवश्यकता, आणि चारी बाजूला बघितलं ना तर एक नक्कीच दिसते, त्याचा उल्लेख आपण करूया. 12 बॉल 5. वाईड बॉल. चारी बाजूला पाहिलं तर बिल्कुल एक डायलॉग याद आता है शोलेवाला, इतना सन्नाटा क्यों मेरे भाई. बिल्कुल चारों तरफ सन्नाटा है. आता 12 बॉल आणि धावा करायचे 4. 4 रनों की आवश्यकता है. सन्नाटा तो छाया हुआ है, संयम भरा मैदान है इस वक्त. नजर है बंटी बुआ जी खुश थे, लेकिन आप नाराज नजर आ रहे हैं. 4 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए. ओ अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद हुई यहाँ पर. जरूर 5 गेंदे अभी आपको इसी प्रकार से निकालना है यहाँ पर. नाही हुआ, तेच पाहत आहे, कारण हे 5 चेंडू फार महत्वाचे आहे. फक्त त्यांच्यासाठी नाही, बाकीच्या एका मॅच साठी पण आहेत.
ही मॅच अशी आहे की मॅच ते खेळतात पण निर्णय दुसऱ्यांचा लागणार आहे, निकाल दुसऱ्यांचा लागणार आहे, असा मॅच आहे. कट लागले पाठीमागे चेंडू चाललाय 1 2 3 4 विजय झालाय टीम सिद्धेश्वर. ग्रेनाइटची चमक अजून चमकले, अभिनंदन. आणि मराठा वॉरियर्स या दोन संघादरम्यानचा मॅच आहे. पण या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच काय, कारण लो स्कोरिंग आणि हाय व्होल्टेज ड्रामा होता. लो स्कोरिंग गेम, हाय व्होल्टेज ड्रामा. पण नक्की निखिल पण आम्हाला माहिती देतात की 4 दिवसामध्ये एक तर घडले, एक तर जे क्वालिफाय संघ आहेत ना त्यांनी 3 मॅच जिंकल्या आहेत आणि ज्यांनी सकाळी मॅच जिंकलाय ना तेच क्वालिफाय झालेत. ज्यांनी सकाळी मॅच जिंकलाय पहिला मॅच ते 4 दिवशी त्याच टीम क्वालिफाय झाल्या आहेत. त्यामुळे अभिनंदन सिद्धेश्वर ग्रेनाइट 11 नडगल टीमचं आपलं ना मनापासून अभिनंदन करतो. हँडलक आणि या मॅचचा हिरो मागच्या मॅचमध्ये पण त्याने चांगली गोलंदाजी केली होती, या मॅचमध्ये पण त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि खाली येऊन एक